ग्रामपंचायत मोठी जुई, मी मान्यवरांना विनंती करतोय आपण मुख्य व्यासपीठावर यायचं आणि सामन्याचा आनंद घ्यायचा, त्वरित यायचं. आमचे प्रमुख आयोजक प्रितेश दादा पाटील यांच्याकडून खास निमंत्रण. पहिल्या बॉलला होते सुरुवात, पहिलाच बॉल, पंचांचा इशारा येतोय, अवे फ्रॉम द बॉडी, चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप पडलाय. व्हाईट बॉलची सुरुवात, व्हाईट बॉलच्या मदतीनं टीमची धावसंख्येचं खातं खोललंय, धावसंख्येचा श्री गणेश झालाय. एक धावेनं सलामीची आघाडीची जोडी मैदानाकडे आपण पाहताय, प्रवीण आणि जयेश. तर बॉलिंग ट्रॅकवर यावेळेस चांगला फटका, कव्हर ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला, मात्र चेंडू गेला डीप पॉइंटच्या दिशेने. एक आणि एकापेक्षा अधिकची दुसरी पाहायला मिळाली. दोनच्या मदतीने टीमची टोटल 3च्या घरात, लॉस ऑफ 0 विकेट. पहिल्या चेंडूचा केस संपला. बॉलिंग ट्रॅकवर आपण बॉलर पाहता धनेश कामोटकर, अर्थातच स्वतः कर्णधाराच्या भूमिकेत आहे. बॉलिंग ट्रॅकवर पहिल्या षटकात मार्गस्थ होतोय. पहिलं षटक पाहताय आपण सेमीफायनल 1 मधलं, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ना. यावेळेस मात्र मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न, बॉलला लॉफ्ट केलाय, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, पकडलाय झेल, फलंदाज बाद, बॅक टू द डगआउट. या समाज कार्यासाठी पाहाल सागर भोईर, अजून एक गुणवान नामवंत फलंदाज बॅटिंग करत असताना मीत 11 श्री दत्त भातान संघाचा खेळपट्टीकडे दाखल होताना पाहायला मिळतोय. असं म्हणतात मित्रांनो की क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर कोणतीही धावसंख्या यशाची हमी देत नाहीये, परंतु जास्तीत जास्त धावसंख्या जमवावी लागेल बॅटिंग करत असताना भातान संघाला. परंतु त्यांना रोखण्यासाठी स्वतः कर्णधार बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहताय धनेशला, धनेश कामोटकर. मोठी जुई संघाचं एक मोठं नाव आणि मोठी कामगिरी या सेमीफायनलच्या मोठ्या मॅच मध्ये. पुढचा बॉल, बॉलर तयार, सामना करायला यावेळेस नौका फलंदाज. पुढचा बॉल यावेळेस उंचावरून मारण्याचा प्रयत्न, लॉफ्ट केलाय, चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने ट्रॅव्हल, स्वीपर कव्हरच्या हातामध्ये फील्ड होतोय. तत्पूर्वी एक धाव टीमच्या खात्यामध्ये वाढली जाते आणि टीमची टोटल जाऊन पोहोचते 4 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. आतापर्यंत या षटकाचा विचार केला तर पहिला बॉल व्हाईट बॉल, तदनंतर पहिल्या चेंडूवर आली डबल, तदनंतर विकेट आणि सिंगल. 3 चेंडूचा खेळ संपलाय. टीमची टोटल 4च्या घरात. ऑन स्ट्राईक आता नवीन फलंदाज पाहायला मिळेल, जयेश भोईर. डावकुरे हाताचा अजून एक विध्वंसक फलंदाज बॅटिंग करत असताना मीत 11 श्री दत्त भातान संघाचा. येस, कालच्या रात्रीमध्ये, अगदी कालच्या रजनीमध्ये जो संघ क्वालिफाय झाला तोच संघ अर्थातच मीत 11 श्री दत्त भातान संघ खेळताना पाहायला मिळतो. तर त्यांच्या विरोधात पहिल्या दिवशी, पहिल्या रात्री जो संघ क्वालिफाय झाला अर्थातच ग्रीष्म 11 ACC मोठी जुई. पुढचा बॉल, यावेळेस मात्र क्रॉस बॅटेड स्ट्रोक, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, फलंदाजाचा काहीसा समजलं नाहीये, चेंडू डॉट बॉल आलाय. आता येणारे काही डॉट बॉल प्रेशर क्रिएट करतील बॅटिंग करत असताना भातान संघावर. मात्र बॉलिंग करत असताना धनेश कामोटकरचं कौतुक करावं तेवढं कमी. 2 षटकांच्या सामन्यामध्ये कमीत कमी धावसंख्यात रोखण्यात यश आले त्याला. पुढचा बॉल, यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा बॉल, क्रिकेटच्या परिभाषेतील ब्रह्मास्त्र म्हणून ओळखला जाणारा चेंडू, अगदी यॉर्कर पद्धतीचा चेंडू, त्याला सॉफ्ट हँडनं हलक्या हाताने खेळलाय. फक्त एकच धाव तिथे आल्या आणि एकापेक्षा अधिकचं काही नाहीये. एकाच्या मदतीने टीमची टोटल 5 रन, 5 रन्स ऑन स्कोर कार्ड. आतापर्यंत पहिल्या षटकाचा विचार केला तर 5 चेंडूंचा खेळ संपला, 1 विकेट मिळवल्या आणि टीमची टोटल 5च्या घरात. शेवटचा बॉल पहिल्या षटकातील कशा प्रकारे हँडल करतोय आणि कशा प्रकारे फेस करतोय आपण पाहताय. नवीन फलंदाज सागर भोई ऑन स्ट्राईक, उजव्या हाताचा अजून एक मातब्बर फलंदाज सागर भोईरचा तडाखा, सेमीफायनल 1 मधला बिग 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 धमाका, षटकार. पाच चेंडूंवर 5 होत्या, परंतु शेवटच्या बॉलवर ब्लास्ट पाहायला मिळाला. टीमची टोटल जाऊन पोहोचवल्या
11 रन्स 11 ऑन स्क्रीन आपण पाहताय पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून. हे प्रेक्षक खरं तर अगदी झोपून सामन्याचा आनंद घेताना पाहायला मिळत आहे. ऑन स्क्रीनवर आपण त्यांना पाहताय. त्यांचंही करूया स्पर्धेच्या निमित्तानं मोस्ट वेलकम. LED स्क्रीनवर आपण पाहताय. पुन्हा एकदा वळतोय मैदानाच्या दिशेने. आता मात्र पहिलं षटक संपले. टीमची टोटल 11 रन्स 11 धावा ऑन स्कोर कार्ड. 11ला 1 नेल्सन आकडा पाहताय आपण. नवीन गोलंदाज आता बॉलिंग ट्रॅकवर मार्गस्थ होईल. प्रवीण कामोटकर पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं धनेश कामोटकर. आता मात्र प्रवीण कामोटकर. तर त्यांना फेस करण्यासाठी ऑन स्ट्राईक फलंदाज पाहायला मिळेल जयेश भोईर. मिस्टर JB म्हणून प्रसिद्ध असणारा जयेश भोईर यावेळी सामना करेल प्रवीण कामोटकरचा. दुसऱ्या षटकातील पहिल्या बॉलला होती सुरुवात. सेमीफायनल 1 आपण पाहताय श्री बापूजी देव चषक 2025. पहिला बॉल दुसऱ्या षटकातील राईट आर्म राऊंड द विकेट न लोवर फुल टॉस होता. फक्त दिशा दिल्या तिथे चांगलं क्षेत्ररक्षण शॉर्ट पॉइंटला पाहायला मिळतंय. परंतु जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय तत्पूर्वी 1+1 अगदी चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतंय आपल्याला मैदानामध्ये. टीमची टोटल 13. आत्ता वाजलेत घड्याळ 4 वाजून 56 मिनिटं. अगदी 5 वाजलेत. पहाट झाले असं म्हणायला काही हरकत नाही आहे. परंतु सूर्य उगवायच्या आत आपल्याला हे नाईटचे सामने पार पाडायचे आहेत. सेमीफायनल 1 त्यानंतर सेमीफायनल 2 आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूने भूमी 11 बोनकोडे तर त्यांना फाईट करेल शिवांश ट्रान्सपोज जय हनुमान कामोडे संघ. यावेळेस सफल होऊन मारण्याचा प्रयत्न परंतु बॅट आणि बॉलचा काहीसा संपर्क नाहीये. अजून एक डॉट बॉल आलाय. बॉलिंग करत असताना प्रवीण कामोटकरचं कौतुक करावं लागेल. शेवटचं षटक हातात असताना आतापर्यंत धावा खर्च केल्यात फक्त आणि फक्त 2. जयेश भोईरला शांत ठेवलाय परंतु शांत राहून जमणार नाहीये कारण शांत राहायला आपण काही संत नाहीये. पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅकवर प्रवीण कामोटकर तयार. राईट आर्म राऊंड द विकेटनं तयार झालाय. पुढचा बॉल तिसरा चेंडू. यावेळेस मात्र पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. बॅटची चायनीज कट लेमन कट रुबी कट घेत चेंडू शॉर्ट फाईन लेगला फील्ड होते. तिथे फक्त 1च धाव मिळेल आणि एकापेक्षा अधिकचं काही नाहीये. टीमची टोटल जाऊन पोहोचले 1च्या मदतीनं 14 रन्स ऑन स्कोर कार्ड. जास्तीत जास्त धावा जमवाव्या लागतील. अजूनही या षटकातील उर्वरित 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मी एवढंच म्हणेन की छत्री पावसाला रोखू शकत नाहीये परंतु पावसात थांबण्याचं बळ नक्कीच तुम्हाला देऊ शकते. तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाहीये परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा मात्र नक्की देऊ शकतो. आणि हीच संघर्ष करण्याची प्रेरणा घेऊन मैदानात उतरलाय भाताण संघ. फटका फसलाय. फिल्डर डाऊन द बॉल. झेल सुटलाय आणि क्रिकेटमध्ये मित्रांनो चुकीला मात्र माफी नाहीये. असं म्हणतात ना की पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा अद्भुत खेळ. परंतु यावेळेस झेल केलाय जमिनीला दान. फलंदाजाला मिळालंय जीवनदान. ऑन स्ट्राईक सागर भोईरला आपण पाहिलं होतं. लोवर फुलटॉस होता त्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न होता परंतु फटका फसलेला. परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षकाकडून झालेली चूक. आता 2 धावा मिळतात. 2च्या मदतीने टीमची टोटल 16 रन्स 16 धावा. पुढचा बॉल. यावेळेस मात्र आडव्या बॅटनं पुल करण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट आणि बॉलचा काहीसा संपर्क नाहीये. 1 धाव मिळते. यस 1 धावाच्या मदतीने टीमची टोटल आपण पाहताय 17 रन्स 17. अजूनही या षटकातील उर्वरित 1 बॉल शिल्लक. सेमीफायनल 1च्या पहिल्या सत्रातील शेवटचा बॉल. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर पुन्हा एकदा प्रवीण कामोटकर. सामना करेल जयेश भोईर. एखादा मोठा ब्लास्ट येईल का एका बॉलवर का एखादा विकेट मिळवतोय. बॉलिंग करत असताना मोठी जुई संघ. पुढचा बॉल. यावेळेस मात्र लॉफ्ट केलाय चेंडू हवेमध्ये. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे परंतु क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेरचा बॉल. पंच कळवत आहेत धावा मिळतील 4. शेवटच्या चेंडूवर शेवट गोड करणारा चौकार. आम्ही पिटले 1 नंबर न गाजवतो उरण लई डेंजर. पाटले 1 नंबर न गाजवतो उरण लई डेंजर. आम्ही पिटले 1 नंबर न गाजवतो उरण लई डेंजर. नक्कीच या स्पर्धेचं टायटल सॉन्ग आपण ऐकलं.
प्रितेश पाटील आणि अमय पिटले एक नंबर गाजवतील. उरण लय डेंजर, नक्कीच गाजवतील आणि गाजवतायत. एक यशस्वी आयोजन त्यांच्या माध्यमातून आपण पाहताय. चंद्रशेखर ठाकूर मित्र मंडळ व ग्रामस्थ मंडळ कोपरोली आयोजित श्री बापूजी देव चषक 2025 चे भव्य दिव्य पर्व ऑन स्क्रीन आपण पाहताय. हे सर्व खेळाडू लाईन अप करून मैदानाच्या बाहेर येत असताना चला पुढच्या मॅचचा टॉस होईल. एका बाजूने आपल्याला पाहायला मिळेल भूमी 11 बोनकोडे संघ, आजच्या दिवसातील दादा संघ ज्याने आजची नाईट पूर्णपणे गाजवल्या, गोरसई बी संघाला परास्त केला. तोच भूमी 11 बोनकोडे संघ तर त्यांना फाईट करेल. शिवांश ट्रान्सपोर्ट जय हनुमान कामोटे संघ, एका बाजूने नवी मुंबई विभागातील संघ तर दुसऱ्या बाजूने कामोटे संघ पाहायला मिळेल. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला इन्व्हाइट करतोय टॉस बॉक्स मध्ये. एका बाजूने बोनकोडे तर दुसऱ्या बाजूने कामोटे. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला इन्व्हाइट करतोय टॉस बॉक्स मध्ये. आपण यायचा सेमीफायनल 2 चा टॉस होईल. यस, बोनकोडे टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. तरी मी विनंती करतोय जनमान कामोटे संघाचे कॅप्टन, यस अर्थातच ते सुद्धा आपल्या समवेत जोडले जातील. येस, सन्माननीय अनिकेत ठाकूर साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल होईल. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण पाहताय ऑन स्क्रीन पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून सेमीफायनल 2 चा टॉस. कोण कॉल करतोय? अनिकेत ठाकूर यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल सेमीफायनल 2 ऑन स्क्रीन वर आपण पाहताय. एका बाजूने शिवांश ट्रान्सपोर्ट जय हनुमान कामोटे तर दुसऱ्या बाजूने भूमी 11 बोनकोडे. टॉस झालाय, टॉस कोणी जिंकलाय? यस, नाणेफेकीचा कौल लागलाय भूमी 11 बोनकोडे संघाच्या बाजूने. निर्णय कळवायचा आहे आणि जो काही निर्णय असेल हा सामना झाल्यावर त्वरित अंमलात आणायचा आहे. यस, बॉलिंग घेतल्या, 2 षटकांचा सामना असेल, याची दखल घ्यायची. यस, बॉलिंग ट्रॅकवर आपण तर मायक्रोफोनवर करतोय बदल, आवाजात करूया बदल. पुढचा आवाज संयम गरज सर मॅन फ्रॉम धाकटी जुई यांचा. इट्स ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच अविनाशजी पाटील यांना आपण ऐकलंत. आणि जाऊया सेमीफायनल 1 कडे, जिथे तुम्ही पाहू शकता गोलंदाजसाठी पारितोषिका सलग्न 3 बॉल डॉट काढले तर 3000 रुपये. दीपक भोईर आणि नितीन पाटील भाताण यांच्याकडून गोलंदाजासाठी पारितोषिका 3 बॉल मध्ये 3 डॉट बॉल एका ओव्हर मध्ये संलग्न आले तर 3000 रुपये. मॅच मध्ये टार्गेट आहे फायनल मध्ये पोहोचण्यासाठी मोठी जुई टीमला बनवायची आहेत. 22 धाबा, 12 बॉल 22 धाबा. करूया दुसऱ्या डावाला सुरुवात. 2 षटकांची सेमीफायनल. जो संघ जिंकेल तो थेट फायनल मध्ये प्रवेश करेल. म्हणजे या स्पर्धेची शेवटची मॅच त्या संघाला खेळण्याची संधी मिळणार आहे. बॅट्समन आलेत निनाद भोईर आणि त्याच्या सोबतीला जितेश भोईर. बॉलिंग ट्रॅक वरती प्रवीण भोईर, जयेश भोईर हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. जयेश भोईर पहिलं षटक हाताळतोय आणि पहिला डॉट बॉल हा त्याच्या ओव्हर मध्ये पाहायला मिळाला. घरच्या मैदानामध्ये आज सेमीफायनल खेळतोय मोठी जुई टीम. पहिल्या रात्रीमध्ये हा संघ सुपर 4 मध्ये पोहोचला आणि कालची तिसरी रात्र गाजवले भाताण टीमनं. त्यामुळे या 2 संघांना पहिली सेमीफायनल खेळण्याची संधी मिळते आणि दुसरी सेमीफायनल आजच्या रात्रीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. एकीकडे भूमी 11 बोनकोडे आणि त्यांना फाईट करणार आहे तो म्हणजे कामोठे संघ. नेक्स्ट बॉल टप्पा टाकलाय, मागे फिरून जाऊन खेळण्याचा प्रयत्न. पूल व्यवस्थित झाला नाही. निनादचा एक झाले कंप्लीट. दुसरा धाब्याचा प्रयत्न. ओ, इथे शेवटच्या क्षणाला प्रॉपिंग क्रीज मध्ये आलेत. रन्स मिळेल फक्त एक सिंगल.
मोठी जुई म्हटलं की प्रेक्षकांची समर्थकांची नेहमीच त्यांना गर्दी, नेहमीच मोठा पाठबळ राहिल्या आणि आज घरच्या क्रीडांगणामध्ये पोहोचले तर प्रेक्षक घरी गेलेच नाहीयेत. चांगला परफॉर्मन्स दिला मोठी जुई टीमनं. आज मॅच मध्ये अंकेश कामोटकर नाहीये, त्याच्या अनुपस्थितीमध्ये सेमीफायनल खेळतायत. जर मोठी जुई संघ चॅम्पियन ठरला या स्पर्धेमध्ये तर प्रितेश दादा पाटील या स्पर्धेचे सर्व यांच्याकडून फार्म हाऊस बुक करून त्यांना पार्टी दिली जाईल. परंतु इथे षटकार कमालीचा स्ट्रोक जितेश भोईर ब्रँडेड सिक्सर. जितेश भोईर हा खेळाडू मैदानामध्ये पाहायला मिळतोय आणि त्याच्या बॅट मधून आला हा दर्जेदार षटकार. जर आज चॅम्पियन ठरला मोठी जुई संघ तर प्रितेश दादा पाटील यांच्याकडून मोठी जुई टीमच्या खेळाडूंना फार्म हाऊस बुक करून एक मोठी पार्टी सेलिब्रेट त्या ठिकाणी केली जाईल. आणि आज हे स्वप्न पूर्ण करतील का ग्रीष्मा 11 अकादमी चॅम्पियन्स मोठी जुई टीम. सुरुवात दमदार केले, गोलंदाजांनी कमाल केली, फक्त 21च काढू दिल्या. बलाढ्य प्रवीण भोईर, जयेश सारखे दिग्गज खेळाडू असताना त्यांच्या विरोधात 12 बॉल मध्ये अवघ्या 21 धावा आणि 22 धावसंख्येचा पाठलाग जयेशच्या विरोधात आक्रमण केलंय. षटकार आलाय बॅट्समन जितेश भोईर. चल लगेच बॉल पूर्व. धाव फलकावरती धावा आहेत 7 धावा प्रति ओव्हर 11 बनवायचे आहेत कारण 22चा पाठलाग. प्रचंड मोठ्या संख्येनं प्रेक्षकांची गर्दी तुम्ही पाहू शकता. बापूजी देव चषक 2025 रायगड मधील उल्लेखनीय स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जाईल. आणि या स्पर्धेमध्ये फक्त उरण पनवेलचेच खेळाडू नव्हते तर या स्पर्धेमध्ये आपण रायगड, ठाणे, मुंबई, कल्याण या विभागातील खेळाडू खेळताना पाहिलेत. त्यामुळे ही स्पर्धा एक वेगळ्या दर्जावरती जाताना पाहायला मिळते. आमच्या अमयजी पितले असतील, तदनंतर प्रितेश दादा पाटील आणि या स्पर्धेचे खरे मुख्य सूत्रधार चंद्रशेखर ठाकूर साहेब यांच्या कल्पक बुद्धीतून साकारली गेलेली ही दर्जेदार स्पर्धा. प्रितेश पाटील, अमय पितले, अक्षयजी कोळी आणि अनिकेतजी ठाकूर हे मुख्य आयोजक आहेत आणि ग्रामस्थ मंडळ कोपरवली व चंद्रशेखर ठाकूर मित्र मंडळ या स्पर्धेचा हा देखणा सोहळा तुम्ही पाहू शकता. 3 बॉल मध्ये इथे 7 काढल्यात. जयेश भोईरच्या विरोधात हल्ला बोल चढवल्या. प्रत्येक ओव्हर मध्ये 11 काढायचे आहेत. 22चा पाठलाग. मात्र 12 बॉल मध्ये जितेश भोईर या टीमचा एक महत्वाचा खेळाडू आणि नेहमीच या खेळाडूंना ओळख दाखवली आपल्या टीमसाठी. लॉफ केला बॉल लावून साईडला लंगोद रिझन मध्ये बॉल चाललाय. खेळाडू तैनात आहे. एक झाले कंप्लीट. बॉल सोडलाय. इंटरेस्टिंग नव्हते बॅट्समॅन. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला सिंगलला दुहेरीमध्ये कन्वर्ट कराव्या लागतील धावा आणि ड्यू फॅक्टर धावाचं प्रमाण आता वाढलंय. मोठे फटके बसणं थोडंसं कठीण आहे. त्याच्या अगोदर एक षटकार आपण जरूर पाहिला पण तो बाउंड्रीच्या अगदी थोडासा दूर पडला होता. त्यामुळे मोठे फटके कधी येतील, सिंगल डबल तुम्हाला काढाव्या लागतील या मॅच मध्ये. 22 बनवायचे आहेत फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी. परंतु इथे 2-3 डॉट बॉल आले तर मॅच फसू शकते आणि या गोष्टी कराव्या लागतील भाताण टीमच्या गोलंदाजांना. बॅकफुटला गेले, स्क्वेअर कट केलाय. फटका चांगला आहे. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आहे दाखवलं निनाद भोईरनं. बॉल चाललाय सीमा पार. टाळ्यांचा गजर. 4 रन. अकादमीची नजर हैया. पाच बॉलचा खेळ संपलाय आणि 5 बॉलच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 12 धावा. 10ची आणखीन आवश्यकता. आणखीन एक कमालीचा फटका एक्स्ट्रा कव्हरला उडवलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक झाले कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला आणि पाहता पाहता 2 धावा देखील या ठिकाणी तेवढ्याच वेगाने पूर्ण केल्या गेल्यात. शेवटचे 6 बॉल आणि फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी मोठी जुई टीमला बनवायचे आहेत आणखीन 8 धावा. भोऱ्यावर बैसून येत
जेवा शेवटचे 6 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी 8 धावेची आवश्यकता आहे. श्रीदत्त भातांड आणि त्यांच्या विरोधात ग्रीष्मा 11 अकादमी चॅम्पियन्स मोठी जुई आणखीन 8 धावेची आवश्यकता. शेवटचं षटक आणि शेवटचं षटक हाताळण्यासाठी आय थिंक प्रवीण भोईर हा गोलंदाज मैदानामध्ये आलाय. टीमच्या नावावरती या खेळाडूची प्रचंड मोठी ओळख आहे. श्रीदत्त भातांड प्रवीण भोईरच्या नावावरती ओळखला जातो, परंतु 8 धावा तर त्याला रोखायच्या आहेत. शेवटचे 6 चेंडू. याच्यानंतर पुढची मॅच भूमी 11 बोनकोडे आणि त्यांना फाईट करेल शिवांश ट्रान्सपोर्ट जयनमन कामोठे. असं सेमीफायनल 2चा सामना आपल्याला पाहायला मिळेल. 6 बॉल 8 धावा. प्रवीण तयार. ओव्हर द विकेट्स पहिला बॉल बॅकफुटला गेले, गॅप मध्ये खेळले, क्षेत्ररक्षक मात्र तैनात आहे. कव्हरला एक झाले कंप्लीट. ओ चुकी केले खेळाडूंना, बॉल सोडला आणि लगेच तिथे फायदा उचलला दोन्ही खेळाडूंनी. समीकरण 5 बॉल आणि 6 धावा. समीकरण शेवटचे 5 चेंडू आणि 6 धावेची आवश्यकता. बॉलच्या मेरिट पर्यंत जाऊन बॅटिंग करतायत जितेश. या गोष्टी महत्वाच्या वाटल्या या मॅच मध्ये, कारण आक्रमण करण्यापेक्षा आता सिंगल डबलने देखील काम बनेल हे ओळखलंय आणि तसाच पद्धतीचा खेळ करतायत. 5 बॉल 6 ची आवश्यकता. ओ मोठा फटका कन्व्हर्ट करण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. ओ बॉल हिट करण्याचा प्रयत्न केलाय, सोडलाय बॉल तिथे. फेकी करण्याचा प्रयत्न होता. रन्स मिळते फक्त 1 धाव. समीकरण 4 बॉल आणि इथे 5 धावेची आवश्यकता. खेळाडू कक्षामध्ये एक वेगळी ऊर्जा पाहायला मिळते. सर्व खेळाडू उठले जागेवरती आणि एन्जॉय करतायत मॅचला. असाच आयकॉन खेळाडू देखील प्रवीण भोईर खेळल्या ओवळेच्या स्पर्धेमध्ये. कोणी जिंकू दे आतमध्ये, कोणी जाऊ नका, कारण लगेच आम्हाला पुढची मॅच स्टार्ट करायची आहे. फटका चांगला, बॉल चाललाय सीमा पार. इट्स अ मॅक्सिमम विनिंग स्ट्रोक. फायनल मध्ये दाखल झालाय ग्रीष्मा 11 अकादमी चॅम्पियन्स मोठुजुई. अभिनंदन मोठुजुई टीम फायनल मध्ये थेट प्रवेश केला आणि आजच्या रात्रीतील शेवटची मॅच त्यांना खेळण्याची संधी मिळेल. हार्ड लक श्रीदत्त भातांडला या स्पर्धेमध्ये थांबावं लागेल, कारण जरी ट्रॉफी जिंकली असली तरी फायनल ते खेळू शकणार नाहीयेत. दर्जेदार परफॉर्मन्स केलाय आणि थेट फायनल मध्ये मोठुजुई टीम. अभिनंदन. नेक्स्ट मॅच चल लगेच टॉस विन टीम भूमी 11 बोनकोडे टीमनं फिल्डिंगचा निर्णय घेतला, बॅटिंगसाठी आमंत्रित केलाय शिवांश ट्रान्सपोर्ट्स कामोठे टीमला. ग्रीष्मा 11 ACC मोठुजुई. ग्रीष्मा 11